हॅलो, मी अपर्णा आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक अशी रेसिपी जी चुकून बनली आहे अपघातात आणि माझ्याकडे मग पर्याय नव्हता याचं काहीतरी वेगळं करण्याच्या पलीकडे. चला मी तुम्हाला मग सांगते नेमकं काय झालं होतं. मी सकाळ सकाळ क्रिस्पी डोस्याचा एक व्हिडिओ बघितला. म्हटलं बनवूया. तर 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं होतं, पण ते नव्हतं. म्हणून मी पोहे मिक्सरला लावले आणि ते बारीक करून घेतले आणि त्याचं पावडर 1 वाटी टाकलं. मग मी गव्हाचं पीठ 1 वाटी टाकलं आणि मग मीठ टाकलं चवीनुसार. तुम्हीसुद्धा चवीनुसार मीठ टाकू शकता जसं जसं क्वांटिटी वाढत जाईल बॅटरची. मग मी एक कांदा कापला आणि माझ्या आवडीचा लाल लाल टमाटर कापला. आहा टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार. टमाटर कापून झाला. त्यानंतर मी 2 मोठ्या मिरच्यासुद्धा कापल्या आणि बारीकसुद्धा अजून कापल्या आणि मग मी कोथिंबीर कापली. अशा प्रकारे सर्व रंग तयार झाले होते. सर्व भाज्या घेतल्या आणि मी बॅटरमध्ये टाकल्या. त्यानंतर त्यात पाणी टाकलं आणि मिश्रण मिक्स करायला घेतलं तर ते भांडं छोटं पडलं. मग मी एक मोठा पातेला घेतला आणि त्यामध्ये ते सर्व मी ओतलं आणि मग ढवळू लागले पाण्याबरोबर. पाणी टाकत गेले आणि मला हवं तसं मी बॅटर करून घेतलं. सर्व व्यवस्थित चाललेलं. गॅस पेटवला आणि आत्ता वेळ आली म्हटलं मस्त गरमागरम डोसे करायची. मस्त मी तव्यावर तेलसुद्धा लावून घेतलं. बॅटर ओतलं छानपैकी. पण काय ते दोघंजणं म्हणजे बॅटर आणि तवा असे एकमेकांना चिपकले तसे काय जन्मोजन्मांतरचे मित्रच. मग काय मी निर्णय बदलला आणिच अप्पे करायला घेतले. अप्प्यांना तेल लावलं आणि ते बॅटर त्याच्यामध्ये सोडत गेले आणि बघा तरी काय अप्पे छान झाले, एकदम चविष्ट. अशा प्रकारे डोसावरून माझी अप्प्यांची रेसिपी झाली. काहीतरी नवीन ट्राय करायच्या चक्करमध्ये हे अप्पे बनले आहे. तेही चांगलेच बनले होते. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी असे छोटे मोठे प्रयोग करत जा आणि चविष्ट गोष्टी खात जा. खुश राहा. आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मैं तो फिर से थक गई।